बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत। मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणी ही चौकशी होतीये। सातारा पोलीस फौजफाट्यासह रामराजेंच्या घरी पोहोचलेले आहेत। रामराजे निंबाळकर चौकशी करता हजर न राहिल्यानं पोलीस थेट घरीच आता पोहोचले आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांच्याकडून। इम्तियाज, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नक्कीच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या जी बदनामी आणि खंडणीच्या चौकशी प्रकरणी सातारा आणि वडूज पोलीस माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी आज सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान दाखल झाले होते। ते अचानकच त्या ठिकाणी पोलीस फौजफाटा हा पलटणमध्ये दाखल झाल्याने संपूर्ण पलटण परिसरामध्ये आणि सातारा जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ निर्माण झाली होती। दरम्यान जयकुमार गोरे यांच्यावर जे आरोप करणाऱ्या महिलेच्या सोबत रामराजे नाईक निंबाळकर यांचे मोबाईल संभाषण हे त्या ठिकाणी व्हायरल झालं होतं काही दिवसापूर्वी आणि या संदर्भामध्ये जयकुमार गोरे यांना हा जो संशय आहे तो स्पष्ट त्या ठिकाणी या ऑडिओमुळे स्पष्ट झाला होता। दरम्यानच्या काळामध्ये वडूज पोलिसांनी या प्रकरणामध्ये एकूण 12 जणांना नोटीस बजावली होती। यामध्ये माजी आमदार प्रभाकर घारगे यांना देखील या संदर्भामध्ये बोलवण्यात आलं होतं। प्रभाकर घारगे यांची चौकशी वडूज पोलिसांनी केली आणि दरम्यानच्या काळामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांना देखील चौकशीसाठी नोटीस बजावली होती। 2 ते 3 मेच्या दरम्यान रामराजे नाईक निंबाळकर यांना हजर राहण्यासाठी सांगितलं होतं। तर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रकृतीचं कारण समोर आल्याने त्यावेळी त्यांच्या वकिलांच्या मार्फत या नोटीसचा खुलासा देखील करण्यात आला होता। मात्र प्रत्यक्ष वडूज पोलिसांना रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रत्यक्ष भेटून या प्रकरणाची चौकशी करायची होती। रामराजे नाईक निंबाळकर हे वडूज पोलीस ठाण्यामध्ये हजर न झाल्यामुळे थेट सातारा पोलिसांनी वडूज पोलीस हे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आज सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांच्या घरात ज्यावेळी प्रवेश केला त्यावेळी रामराजे नाईक निंबाळकर हे त्या ठिकाणी घरी नसल्याचे त्या ठिकाणी तपासामध्ये उघड आलेले आहे। मात्र त्यांचे बंधू संजयराजे नाईक निंबाळकर हे देखील त्या ठिकाणी भेटले आणि ते निवासस्थानाच्या बाहेर निघून गेले असल्याची माहिती त्या ठिकाणी समोर येत आहे। दरम्यान मंत्री गोरे प्रकरणाचा मोठ्या प्रमाणात हे ट्विस्ट निर्माण झालेला आहे। एकंदरीतच कारवाईचे जे सत्र सुरू आहे, एकंदरीत संबंधित महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक झाली। त्यानंतर पत्रकार तुषार खरत यांना अटक झाली। त्यानंतर चौकशीचा जो ससेमेरा संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळामध्ये फिरू लागला होता, यामध्ये सगळ्यात महत्वाचा ट्विस्ट म्हणजे की शरद पवार गटाचे माजी आमदार प्रभाकर घारगे यांची चौकशी झाली आणि त्यानंतर थेट अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी या निमित्तानं होत आहे आणि झाली आहे। म्हणजे एकंदरीतच घटनास्थळावर म्हणजे सातारा आणि वडूज पोलीस फलटणमध्ये दाखल झाले आहे। या प्रकरणाला आता गांभीर्यानं घेतलं जात आहे या राजकीय वर्तुळामध्ये। अगदी इम्तियाज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। या सगळ्या मुद्द्यावर जयकुमार गोरे काय म्हणतायत ऐकूया आपण। काहीतरी षडयंत्र करायचं आणि त्यातून बदनाम करायचं आणि आपल्या विरोधकांना संपवण्याचा घाट त्यांनी घातला होता। आणि अनेकदा असं होतं की जेव्हा आपण दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तेव्हा आपल्यासाठी आपोआप तयार होतो आणि ती परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। आयुष्यभर ज्या शकुनी मामाचं काम केलं, आता परिस्थिती उलटी झालेली आहे आणि आता सगळ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत। अनेक त्यांचं मोबाईलवर झालेलं जे कॉल रेकॉर्डिंग आहे ते समोर आलं आहे। अनेक गोष्टी त्यातून समोर आल्या आहेत। षडयंत्र समोर आले, कशा पद्धतीनं प्लॅन होता हे समोर आलेलं आहे। पैसे कुणाकडे पाठवा हे आलेलं आहे, पैसे कुणी द्यायचे हे आलेलं आहे। आणि या तपासाच्या अनुषंगानं पोलीस त्यांच्या घरी गेले असतील आणि तपास करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।